गुड आफ्टरनून क्लास. आज आपण मेडिकल सर्जिकल मधला नेक्स्ट डिसीज बघणार आहे, त्यात पल्मोनरी एम्बोलिझम. तर पल्मोनरी एम्बोलिझमला बोलतो पी. पल्मोनरी एम्बोलिझम मध्ये काय होतं, ऑब्स्ट्रक्शन होतं पल्मोनरी आर्टरी मध्ये किंवा त्याच्या ब्रांचेस मध्ये. कशामुळे? थ्रोम्बस तयार होतो किंवा थ्रोम्बाय तयार होतो. त्याच्यामुळे जे राईट साईडचा हार्ट आहे तिथे हा ओरिजिनेट होतो. तर याचे कॉजेस काय काय? थ्रोम्बस तयार झाल्यामुळे, एम्बोलिझम, ट्रॉमा, सर्जरी, हायपर कोएगुबिलिटी, हार्ट फेल्युअर, प्रेग्नन्सी आणि एज 50 इयर्स पेक्षा 15 इयर्स पेक्षा जास्त असल्यामुळे, आणि आर्टेरियल फिब्रिलेशन. नेक्स्ट रिस्क फॅक्टर, व्हेनस स्टॅटिस म्हणजे स्लोविंग ऑफ द ब्लड फ्लो इन अ व्हेन्स. व्हेनस स्टॅटिस मध्ये जो ब्लड फ्लो आहे आपल्या व्हेन्स मधला तो स्लो होतो, नॉर्मल व्हेन्स पेक्षा स्लो झाल्यामुळे त्याला बोलतो आपण व्हेनस स्टॅटिस. प्रोलॉंग्ड इमोबायलायझेशन, ह्याच्यामध्ये काय होतं, हे प्रोलॉंग इमोबायलायझेशन कधी होतं? पोस्ट ऑपरेटिव्ह सर्जरी म्हणजे सर्जरी झाल्यानंतर ही कंडिशन होती. आणि प्रोलॉंग पिरियड ऑफ सिटिंग अँड ट्रॅव्हलिंग. आणि जे रिस्क फॅक्टर आहे पल्मोनरी एम्बोलिझमचं, ते कोणामध्ये जास्त दिसतात? सिटिंग आणि ट्रॅव्हलिंग, म्हणजे जे जास्त वेळ बसून काम आहे त्यांचं, म्हणजे IT वर्कर्स, कॉलेज स्टुडंट्स जे लायब्ररीमध्ये असतात, ट्रॅव्हलिंगमध्ये येतात मोस्ट ऑफ ड्रायव्हर्स, त्यांच्यामध्ये. व्हेरिकोज व्हेन म्हणजे जे लेग्सचे व्हेन आहेत त्यांच्यामध्ये स्वेलिंग होते. असे पायाचे जे ब्लॅक कलरचे व्हेन असतात त्याला बोलतो आपण व्हेरिकोज व्हेन. स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली असेल त्यावेळेस. हायपर कोएगुबिलिटी म्हणजे ड्यू टू रिलीज ऑफ द टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन आफ्टर द इंजुरी ऑर द सर्जरी. जे टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन आहे ते रिलीज होतात त्याच्यानंतर, सर्जरी नंतर किंवा इंजुरी नंतर. तर हा एक रिस्क फॅक्टर आहे. ज्याने इंजुरी हा एक रिस्क फॅक्टर आहे. ट्युमर मध्ये कुठले? पॅनक्रियाटिक, GI, ब्रेस्ट आणि लंग. आणि इन्क्रीज प्लेटलेट काउंट, त्याच्यामध्ये स्प्लिनेक्टोमी आणि पॉलीसाल्थेमिया. नेक्स्ट रिस्क फॅक्टर आहेत व्हेनस एंडोथेलियल डिसीज. हा एक डिसीज आहे व्हेन्स मधला, तो एक रिस्क फॅक्टर आहे पल्मोनरी एम्बोलिझमचा. थ्रोम्बोफ्लेबायटिस म्हणजे व्हास्क्युलर डिसीज. फॉरेन बॉडी झाल्या थ्रू IV किंवा सेंट्रल व्हेनस कॅथेटर, त्यावेळेस पण पल्मोनरी एम्बोलिझम होतो. सर्टन डिसीज स्टेट आणि बाकीचे डिसीज त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ स्टॅटिस, कोएगुलेशन, अल्टरेशन अँड व्हेनस इंजुरी. हार्ट डिसीज मध्ये स्पेशली हार्ट फेल्युअर आणि ट्रॉमा, स्पेशली फ्रॅक्चर ऑफ द रिब, पेल्विस, वर्टेब्रा अँड लोअर एक्स्ट्रीमिटीज. त्याच्यामुळे पण पल्मोनरी एम्बोलिझम पेशंटमध्ये होण्याचे चान्सेस असतात, ट्रॉमामुळे, फ्रॅक्चरमुळे. नेक्स्ट डिसऑर्डर आहे डायबिटीज मेलिटसच्या पेशंटमध्ये पण पल्मोनरी एम्बोलिझम होण्याची शक्यता असते. COPDच्या पेशंटमध्ये पण. आणि जे पेशंट ओबेसिटी असते किंवा प्रेग्नन्सी असते किंवा जे पेशंट ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करतात, कन्स्ट्रक्टिव्ह क्लॉथिंग, त्यामध्ये पण आपल्याला पल्मोनरी एम्बोलिझम पाहायला भेटतं पेशंटमध्ये. आणि हिस्ट्री ऑफ प्युअस थ्रोम्बोफ्लेबायटिस अँड पल्मोनरी एम्बोलिझम, आणि ज्या पेशंटला ऑलरेडी पल्मोनरी एम्बोलिझम झालेला आहे किंवा थ्रोम्बोफ्लेबायटिस झालेला आहे, त्या पेशंटमध्ये पण पुन्हा चान्सेस असतात होण्याचे पल्मोनरी एम्बोलिझम. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन मध्ये काय काय बघायला भेटतं आपल्याला? डिसेप्निया बघायला भेटतो, ट्रॅकिपनिया बघायला भेटतो म्हणजे व्हेरी रॅपिड रेस्पिरेटरी रेट बघायला भेटतो. चेस्ट पेन बघायला भेटतं पेशंटमध्ये. चेस्ट पेन कसा असतं? सबस्टर्नल आणि मिसडायग्नोस विथ द एंजायना पेक्टोरिस और मायोकार्डियल इन्फेक्शन. चेस्ट पेन हे आपल्याला एंजायना पेक्टोरिस किंवा मायोकार्डियल इन्फेक्शन सारखंच पेशंट कंप्लीट घेऊन येतो. आणि अदर सिम्पटम्स मध्ये काय बघायला भेटतं? पेशंट अँशियस असतो, फिवर असतो, पेशंटला टॅकेकार्डिया असते, म्हणजे जो हार्ट रेट तो नॉर्मल लेवलपेक्षा जास्त असतो. त्याने ॲपियरन्स असतो, कप असतो पेशंटमध्ये, डायपोरेसिस असतो, हिमोप्टॅसिस असतं आणि सायनोकोप. डायपोरेसिस म्हणजे पेशंटला स्वेटिंग होते आणि हिमोप्टॅसिस म्हणजे पेशंटला कपमध्ये ब्लड किंवा ब्लड स्टेन्स आपल्याला बघायला पडतात. आणि सायनोकोप
म्हणजे पेशंटला टेम्पररी लॉस होतो कॉन्शियसनेसचा, म्हणजे मसल स्टेंट आहेत त्याच्यामध्ये सडन डिक्रीज होतो ब्लड फ्लो टू द ब्रेन. तर हे सायनोकोप. तर याचं असेसमेंट आणि डायग्नोसिस फाइंडिंग कसं करणार याच्यामध्ये? डायग्नोस्टिक वर्कअप इन्क्लूड्स व्हेंटिलेशन परफ्युजन स्कॅन करणार, पल्मोनरी एन्जिओग्राफी करणार, चेस्ट एक्सरे करणार, ईसीजी करणार, पेरिफेरल वास्क्युलर स्टडीज करणार आहे, आर्टरियल ब्लड गॅस अनालिसिस करणार आणि डॉपलर अल्ट्रासोनोग्राफी आणि व्हेनोग्राफी करणार. तर याचं प्रिव्हेन्शन कसं करणार? पल्मोनरी एम्बोलिझमचं ॲक्टिव्ह लेग एक्सरसाइज करायला सांगणार पेशंटला. जे पेशंटला व्हॅरिकोज व्हेन आहेत ते व्हॅरिकोज व्हेनमध्ये ब्लड क्लॉट तयार झालेले असतात, ते ब्लड क्लॉट ट्रॅव्हल होऊन आपल्या पल्मोनरी आर्टरीजमध्ये जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण पेशंटला आधीच लेग एक्सरसाइज करायला सांगायची. इंटरमिडिएट पल्मोनरी लेग कंप्रेशन डिव्हाइस रिड्यूस व्हेनोस्टॅटिस. आपण पेशंटला जे लेग कंप्रेशन डिव्हाइसेस ते प्रोव्हाइड करणार, जेणेकरून इन फ्युचर किंवा जर व्हॅरिकोज व्हेन असतील तर पल्मोनरी एम्बोलिझम होणार नाही. यूज इलास्टिक कंप्रेशन स्टॉकिंग्स. आपण पेशंटला इलेक्ट्रिक कंप्रेशनचे स्टॉकिंग्स प्रोव्हाइड करणार, यूज करायला सांगणार आणि कोआग्युलंट थेरपी प्रोव्हाइड करणार. कोआग्युलंट थेरपीमध्ये ब्लड फ्लो जो आहे, ब्लड जे थिक होतं त्याच्यामुळे क्लॉट्स तयार होत नाही, ब्लड क्लॉट्स. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण काय देणार? जनरल मेजर टू इम्प्रूव्ह द रेस्पिरेटरी अँड वास्क्युलर स्टेटस, अँटीकोॲग्युलेशन थेरपी प्रोव्हाइड करणार, थ्रोम्बोलायटिक थेरपी प्रोव्हाइड करणार आणि काही सर्जिकल इंटरव्हेन्शन्स. जनरल मॅनेजमेंटमध्ये आपण ऑक्सिजन थेरपी पेशंटला प्रोव्हाइड करणार. पल्मोनरी एम्बोलिझममुळे किंवा अदर प्रॉब्लेममुळे पेशंटचा ऑक्सिजन लेवल बॉडीतली कमी होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण पेशंटला ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करणार. इलास्टिक कंप्रेशन स्टॉकिंग और इंटरमिडिएट न्यूमॅटिक लेग कंप्रेशन डिव्हाइसेस रिड्यूस व्हेनोस्टॅटिस. जो व्हेनस वरचा जो प्रेशर आहे तो इलास्टिक स्टॉकिंग कंप्रेसिव्ह स्टॉकिंगने कमी होईल, त्याच्यामुळे जे क्लॉट्स आहेत किंवा एम्बोलिझम आहे तो तयार होणार नाही आणि पल्मोनरी एम्बोलिझम होणार नाही. त्यामुळे आपण पेशंटला इलास्टिक कंप्रेशन स्टॉकिंग्स यूज करायला सांगतो. And this measure compress the superficial vein and increase the viscosity of the blood in the deep veins by redirecting the blood through the deep veins. Elevating the legs above the level of the heart also increase the venous flow. मग पेशंटला झोपताना हार्ट लेवलच्या वरती लेग्स ते वरती घ्यायला सांगायचे विथ सपोर्ट, जेणेकरून जो ब्लड फ्लो आहे वेन्स मधला तो इन्क्रीज होईल. अँटीकोॲग्युलेशन थेरपीमध्ये आपण पेशंटला काय प्रोव्हाइड करा? हिपॅरिन आणि वॉरफॅरिन सोडियम. तर हिपॅरिनचा डोस आपण कसा देतो? 5,000 ते 10,000 युनिटमध्ये इंट्राव्हेनसली बोलस. थ्रोम्बोलायटिक थेरपी त्याच्यामध्ये युरोकायनेज, स्टेप्टोकायनेज, अल्टेपेज, एनिस्ट्रोप्लेज, रिटिप्लेज also may be useful in treating the pulmonary embolism, particularly in patients who are severely compressed. Example, those are hypotensive or have significant hypoxemia despite oxygen supplementation. ज्या पेशंटमध्ये हे झालेला असतं, हायपोटेन्शन किंवा हायपोक्सिमिया झालेला असतो, त्या पेशंटला आपण इलेक्ट्रिकल स्टॉकिंग्स प्रोव्हाइड करतो किंवा अँटी हायपोटेन्सिव्ह ड्रग्स आणि ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करतो. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये आपण काय करतो? पल्मोनरी एम्बोलेक्टोमी. त्याच्यामध्ये थोरॅकोटोमी विथ द कार्डिओपल्मोनरी बायपास टेक्निक यूज करतो आपण. आणि ट्रान्सव्हर्स कॅथेटर एम्बोलेक्टोमी करायची. याच्यामध्ये काय असतं? जे व्हॅक्यूम कप असतो कॅथेटरचा, आज इंट्रोड्यूस ट्रान्सव्हेनसली इनटू द अफेक्टेड पल्मोनरी आर्टरी. जो व्हॅक्यूम कप आहे तो आपण ट्रान्सव्हेनसली पल्मोनरी आर्टरीमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि सक्शन करतो. सक्शन इज अप्लाय आणि सक्शन मशीन आहे ती आपण कपला अटॅच करतो आणि जो एम्बोलिस आहे तो आपण कप थ्रू ॲस्पिरेट करतो. तर हे प्रोसिजरला बोलतात ट्रान्सव्हेनस कॅथेटर एम्बोलेक्टोमी. नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये काय येतं? मिनिमम द रिस्क ऑफ द पल्मोनरी एम्बोलिझम. जे रिस्क फॅक्टर आहेत, कॉजेस आहेत, ते सगळे मिनिमम करायचे, हे ॲज अ नर्स आपलं काम आहे.
आणि थ्रोम्बस फॉर्मेशनचं प्रिव्हेन्शन करायचं. असेसिंग द पोटेन्शियल फॉर पल्मोनरी एम्बोलिझम, मॉनिटरिंग थ्रोम्बोलायटिक थेरपी, पेन मॅनेजमेंट करायचं, ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करायची, जे पेशंटला अँझायटी ती रिलीव्ह करायची, जे कॉम्प्लिकेशन आहे पेशंटला ते मॉनिटर करायचे. प्रोव्हाइडिंग द पोस्ट ऑपरेटिव्ह नर्सिंग केअर, पेशंटला ऑपरेशन नंतर केअर प्रोव्हाइड करायची, त्याला बोलतो आपण पोस्ट ऑपरेटिव्ह नर्सिंग केअर. आणि होम बेस्ड कम्युनिटी बेस्ड केअर प्रोव्हाइड करायची पेशंटला. These are all about the pulmonary embolism. Thank you.